सगळ्या गोष्टीच्या द्वारा भगवान सागरच आहे. तो ज्ञान सागर आहे, सुख सागर आहे, कृपा सागर आहे, गुण सागर आहे. जेवढ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टीचा भगवान सागरच आहे. असा हा सर्वांग सुंदर परमात्मा, अशा मूर्तीची प्रतिष्ठा इथं झाल्यामुळे दरवर्षी या ठिकाणी एक दिवसाचा का होईना पण वर्धापन दिन या निमित्ताने कार्यक्रम होत असतो. विठ्ठल प्रत्येक मनुष्य या जगामध्ये आपलं जीवन जगत असताना आपापली आवड घेऊन तो जीवन जगत असतो. आवडच नाही असा माणूस इथंच काय अख्ख्या जगामध्ये प्राप्त होणार नाही. काही ना काहीतरी आवड जीवाला असतेच. एखाद्या माणसाला नाही कीर्तन आवडणार तर त्याला तमाशा तरी आवडणार. एखाद्या माणसाला नाही देव आवडणार तर त्याला देवी तरी आवडणार. एखाद्या माणसाला नाही देवळातील देवी आवडणार तर त्याला कमीत कमी घरातील तरी देवी आवडणार. या जगामध्ये कोणाला काय आवडेल, कोणाला काय आवडेल, कोणाला काय आवडेल, सर्वांची आवड मी सांगू शकत नाही. पण आवडच नाही असा मनुष्य जगात नाही. या जगामध्ये कोणाला नळी आवडेल तर कोणाला खाण्याची पोळी आवडेल, कोणाला छप्पी आवडेल तर कोणाला हिप्पी आवडेल. विठ्ठल प्रत्येक माणूस काहीतरी आवड घेऊन जीवन जगत असतो. बरं, आवड ही वृत्ती का निर्माण होते? त्याचं मूळ कारण असं की देवाच्या ठिकाणी आवड म्हणून जीवाच्या ठिकाणी आवड आहे. कारण नेम असा आहे की कारणाचे गुण हे कार्यामध्ये येत असतात. कारणाचे गुण हे कार्यामध्ये उतरत असतात. जसे आईवडिलाचे गुणधर्म मुलाच्या अंगी येत असतात. एक अशी म्हण आहे की बाप तैसा बेटा, कुंभार वैसा लोटा, माय तशी लेक आणि घोडी तशी मी. विठ्ठला प्राचीन काळामध्ये या जगामध्ये भगवान एकटाच होता, दुसरं काही नव्हतंच. एक भगवानच, पण त्याला एकटेपणात राहावेना, कर्मेना कंठवेना. एकलिन कंठेची मनोनिया एने, एकलिन कंठेची मनोनिया एने, केली निर्माण चौदाई भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारंगने, गगन सूर्य मेघ तारंगने, पाचही महाभूते भौतिके भिन्न भिन्न ऐसा राघविया माया सुंदर, ऐसा राघविया माया सुंदर. पाचही महाभूते भिन्न भिन्न ऐसा राघविया माया सुंदर.
हे ऐसा लागल्या माया सुंदरधारी एकलेन कंठेची म्हणून यायने केले निर्माण चौदाई भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे पाचही महाभौतिके भिन्न भिन्न ओ ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी भगवंताला कर्मेना म्हणतोच परमात्मा तुमच्या आमच्या सर्वाच्या रूपाने आकाराला प्राप्त झाला अर्थात देवाची आवडमुळे जगत निर्माण झाले विठ्ठल विठ्ठल आवडी धरून आले ती आकारा आवडी धरून आले आकारा आवडी धरून आले ती आकारा आवडी धरून आले आकारा गेला पसारा यासाठी आवडी धरून आली ती आकारा केला हा पसारा याजसाठी देवाच्या आवडीच्या पोटातून हे सगळं जगत निर्माण झालेलं आहे आवड तशी अनेक प्रकारची आहे पण ठराविक आवड तशी दोन प्रकारची एक संसाराची आणि दुसरी परमार्थाची आवड आणि संसाराची आवड आपण आपल्या जीवनामध्ये संसाराचीच आवड निर्माण केली धारण केली तर ती आवड आपल्याला सद्गती देणार नाही तर ती आवड आपल्याला अधोगती देणार पण कोणी म्हणतील का हो याला काही पुरावा याला काही प्रमाण आहे का तर प्रमाण आहे तुकाराम महाराज सांगतात धनमाया पुत्र दारा हे तो आवडे नरका थारा हे तो आवडे नरका थारा हे तो आवडे नरका थारा धनमाया पुत्र दारा हे तो आवडे नरका थारा हे तो आवडे नरका थारा धन माया पुत्र दारा हे तो आवडे नरका थारा केवळ देव सोडून आपण आपल्या जीवनामध्ये संसाराचीच आवड धारण केली तर ती आवड आपल्याला चांगली गती नाही देणार तर आपल्याला वाईट गतीच मिळणार असं तुकाराम महाराज सांगतात धन माया पुत्र दारा हे तो आवडे नरका थारा दोन असे पती पत्नी त्यांच्यामध्ये जो काय झालेला संवाद आहे त्याचा अनुवाद महाराज एका अभंगातून करतात एक पत्नी आपल्या पतीला सांगते की मला किती दुःख मला किती दुःख मला किती दुःख आणि तो देखील नंदीबैल तो देखील म्हणतो खरंच तुला दुःख खरंच तुला दुःख सुखे ओळमदावी गुहा माझे दुःख ने ना पहा अबडीचा मारिला बेडा होय भय म्हणे कैसा बेडा अबडीचा मारिला बेडा होय भय म्हणे कैसा बेडा आवडीचा मारिला बेडा वै वै म्हणे कैसा बेडा आवडीचा मारिला बेडा वै वै म्हणे कैसा बेडा तेव्हा
ती पत्नी आपल्या पतीला सांगत आहे की मला फार दुःख आहे. आणि तो तिचा तो पती मोघम बाबा तो देखील म्हणतो खरंच तुला दुःख आहे. ती सांगते पहा, निपट मदन चाले अन्न, निपट मदन चाले अन्न, पायली गहू सांजातीन, आवडीचा मरिला बेडा होय होय म्हणे कैसा बिडा, आवडीचा मरिला बेडा होय म्हणे कैसा बिडा, आवडीचा मरला वेडा वै वै म्हणे कैसा विडा, आवडीचा मरला वेडा वै वै म्हणे कैसा विडा. निपट मदन चाले अन्न, पायली गहू सांजातीन. ती पत्नी पतीला सांगते की मला निपटभर देखील अन्न चालत नाही, चिपटभर देखील चालत नाही. आणि तिला खायला गहू किती लागतात 3 टायमाला. पायली गहू सांजातीन, पायलीभर गहू दिवसात फस्त करते. मग त्या बाईचं पोट का मोठ. आणि हा देखील नंदी बोलतो म्हणतो खरंच आहे खरंच आहे. आवडीचा मरिला बेडा होय होय म्हणे कैसा भिडा, विठ्ठल विठ्ठल एवढे रोज संपलं असं नाही, आणखी चिंतन आहे. ती पत्नी पुन्हा सांगते, अखंड माझा पोटाची व्यथा. पोट दुखलं तर माणसाने पटकन सांगावं, म्हणजे माणसं काहीतरी त्यावर उपाय करतात. तर त्याने पटकन आपली व्यथा आपल्या पतीला सांगितली. अखंड माझा पोटाची व्यथा, दूध भात तूप साखर पथ्या, आवडीचा मरिला बेडा वै वै म्हणे कैसा बिडा, आवडीचा मरिला बेडा वै वै म्हणे कैसा बिडा, आवडीचा मरला वेडा वै वै म्हणे कैसा विडा, आवडीचा मरला वेडा वै वै म्हणे कैसा विडा. अखंड मज पोटाची व्यथा, दूध भात तूप साखर पथ्या. तर पोटाची बिमारी असल्यामुळे डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की बाकी तुम्ही खाऊ नका, मग तुम्ही दूधच सेवन करा. दूध भात आणि तूप साखर एवढंच खा, बाकी खाऊ नका. दूध भात तूप साखर पथ्या. आता मला साखर खाण्याचा पथ्य आहे, म्हणजे साखर तुम्ही सेवन करा, तूप सेवन करा. मला साखर खाण्याचा पथ्य आहे, याकरता तुम्ही माझ्याकरिता साखर आणली. किती आणली? महाराज बोलतात, गेले वारी तुम्ही आणली साखर, गेले वारी तुम्ही आणली साखर, 7 दिवस गेली 10.5 सेर, आवडीचा मरिला बेडा वै वै म्हणे कैसा बिडा, आवडीचा मरिला बेडा वै वै म्हणे कैसा बिडा, आवडीचा मरला वेडा वै वै म्हणे कैसा विडा, आवडीचा मरला वेडा वै वै म्हणे कैसा विडा. गेले वारी तुम्ही आणली साखर, 7 दिवस गेले किती सेर, सावकार 7 दिवस गेली 10.5 सेर एवढी साखर त्या बाई लागते. मग त्या बाईचं पोट का मोठ. एवढं खाऊनही ती म्हणते मला काहीच चालत नाही, खाल्ल्याशिवाय तर राहत नाही. आता सांगा की ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या वस्तू खाण्यासाठी असतील, दूध भात तूप साखर, असं जर खाद्य जीवनामध्ये असेल,
मग त्या बाईची तब्येत आता थोडीच कमी राहणार. बाई झाली आगडबम. सगळे हाडं दबून गेले आणि वर काय आलं? मांस आलं. मांस हाडो गळून गेले मांस. माझे दुःख तुम्हाने नव्हे कैसे, आवडीचा मरिला बेडा वै आवडीचा मरिला वेळा वै वै म्हणे कैसा विडा. आवडीचा मरिला वेळा वै वै म्हणे कैसा विडा. हाड गळून आली मांस. माझे दुःख तुम्हाने नव्हे कैसे. मला किती दुःख, मला किती दुःख. आणि तो म्हणतो खरंच तुला दुःख आहे. याचं कारण त्याची आवडीने हा बंदिस्त झालेला असतो. त्याच्या शब्दाच्या पुढे तो कधीच जात नाही. अशा त्या माणसाला त्या बाईने, त्या पत्नीने जिवंतपणामध्ये त्याला गाढव केलेलं असतं. काय केलेलं असतं? गाढव केलेलं असतं. आणि शेवटी मेल्यानंतर त्याला थोडी सद्गती आहे? अजिबात नाही. तुका म्हणे जिता गाढव केला, तुका म्हणे जिता गाढव केला आणि मेल्यावरती नरका नेला. तर हा जो परिणाम आहे संसाराच्या आवडीचा, विठ्ठल जीवनामध्ये संसार करा, पण आवड मात्र देवाची धरा. लक्षात आलं का? जीवनामध्ये संसार करू नका असं नव्हे, करा संसार करा, पण जीवनामध्ये आवड देवाचीच धरा. असो असे आवडीचे प्रकार दोन सांगितले. पैकी जीवनामध्ये परमार्थाची आवड निर्माण होण्यासाठी याकरता भाग्य लागतं, सुकृत लागतं, पुण्य लागतं. कारण माऊली देखील, ईश्वराचे माऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्या जीवनातील अनुभव सांगतात. मला जी ही अशी आवड निर्माण झाली देवाची, त्याचं कारण आहे, सांगतो तुम्हाला. बहुता सुकृताची जोडी, 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 बहुता सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, विठ्ठली आवडी. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, मन विठ्ठल आवडी. तू हा विठ्ठल बलवा, तू हा विठ्ठल बलवा. सकळ संतांचे संत ज्ञानेश्वर महाराज ते आपल्या वाणीतून सांगतात, मला अशी जी आवड निर्माण झाली ते त्याला कारण माझं सुकृत आहे, माझं पुण्यकर्म आहे. भूत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. अनेक जन्माचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हारी पैठा होय. कारण पुण्यकर्म असल्या विना, पूर्वीचं सुकृत जर असेल तरच मनुष्य अशा मार्गामध्ये येत असतो. तुम्ही जे आलात हे तुमचं पाप नसून हे तुमचं फार मोठं पुण्य समजा. तुमचं जर पुण्यच होत नव्हतं तर तुम्ही इथं येतच नव्हते.
अशा रंगामध्ये येण्यासाठी आपल्याला काहीतरी भाग्य लागतं, काहीतरी सुकृत लागतं, तेव्हा मनुष्य या रंगामध्ये येतो. विठ्ठल तेव्हा तुकाराम महाराज सर्व जनतेला आग्रहाने सांगू लागले की बाबांनो, हे जीवन म्हणजे फार उच्च प्रतीचं जीवन आहे. तर अशा जीवनामध्ये तुम्ही भगवंताची आवड धारण करा, देवाची आवड धारण करा. पण काही माणसं म्हटले, महाराज तुम्ही आम्हालाच सांगता, पण अगोदर तुमचंच सांगा, तुम्हाला काय आवडतं ते. अर्थात तुम्हाला जे आवडत असेल तशी आवड आम्ही देखील जीवनामध्ये धारण करू. मग महाराज सांगतात, आवडे निरंतर हेचे ध्यान, आवडे निरंतर आवडे निरंतर हेचे ध्यान, आवडे निरंतर हेचे ध्यान. या अभंगातील जे दुसरं चरण आहे, त्या दुसऱ्या चरणातील जे उत्तरार्ध आहे, त्या उत्तरार्धामध्ये महाराज बोलतात, आवडे निरंतर हेचे ध्यान. मला हेच ध्यान आवडतं, अर्थात मला हेच स्वरूप आवडतं. पण महाराज असं जे ध्यान आहे ते नेमकं काळ आहे का गोर आहे, उंच आहे का ठिंगूळ आहे, जाडजूड आहे का पतला आहे तरी कसं. महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. घरकटावरी ठेवोलिया, घरकटावरी ठेवोलिया, तुळशीहार गळात पीतांबर, तुळशीहार गळात पीतांबर, करकटावरी ठेवोलिया, करकटावरी ठेवोलिया, करकटावरी ठेवोलिया, तुळशीहार गळात पीतांबर, तुळशीहार गळात पीतांबर. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया. तर महाराज म्हणतात, ते ध्यान कसं आहे, तर फारच सुंदर आहे. ती या दर्शक सर्वनामाने तुकाराम महाराज बोलतात, ते ध्यान फारच सुंदर आहे. शिवाय एकाच अंगाने नव्हे, सर्वच अंगाने सुंदर. विठ्ठल विठ्ठल सर्वच अंगाचं सौंदर्य एखाद्याच माणसाला प्राप्त होतं, देवाची कृपा झाली तर. किंवा ज्याने सोनं दान केलं तर त्याला पुढच्या जन्मी सर्वांग सुंदर शरीर मिळतं. काय केलं तर, सोन्याचं दान केलं तर, स्वर्ण दान केलं तर त्याची कांती सोन्यासारखी होते, त्याला सुंदरपणा मिळतो. कोणतं दान केलं असताना काय होतं, असा एक नामदेव महाराजचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल
भगवंताने प्रत्येकाला काहीतरी सौंदर्य दिलेलं आहे. जरी हे नसेल पण बाकी सौंदर्य जर असेल तर ते देखील आपण मान्य केलं पाहिजे. एखाद्याला रूप सौंदर्य नसेल पण त्याच्याकडे स्वभाव सौंदर्य असतं. तो स्वभावाच्या अंगाने सर्वांना जिंकून घेतो. काहीच्या ठिकाणी सेवा सौंदर्य असतं, त्याला सेवाच करू वाटते. सेवा देखील फार महत्त्वाची आहे. कारण सेवा तर मेवा, जसं काम तर दाम, चाकरी तर भाकरी, तसं सेवा तर मेवा. विठ्ठल 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 विठ्ठल. एखाद्या माणसाकडे ज्ञान सौंदर्य असतं, एखाद्या माणसाकडे गुण सौंदर्य असतं, कला सौंदर्य असतं, एखाद्या माणसाकडे धन सौंदर्य असतं, एखाद्या माणसाकडे सत्ता सौंदर्य असतं, एखाद्या माणसाकडे सत्य सौंदर्य असतं. म्हणजे सत्यच बोलतो, तो सत्यच बोलतो मरेपर्यंत. म्हणून एकतर शब्द कोणाला देऊ नका आणि शब्द दिला तर खरा केल्याशिवाय राहू नका. सत्य तिथं देव असतो आणि देव तिथं लक्ष्मी राहते. विठ्ठल विठ्ठल या अभंगातून महाराज भगवंताचं सौंदर्य सांगतात की सुंदर ते ध्यान उभे विटे भरी करकटावरी ठेवून या. तर भगवान सुंदर आहे आणि संतांनी वर्णन केलेले देखील आहे. रूपे सुंदर साबळागी माये, रूपे सुंदर साबळागी माये, रूपे सुंदर वेणू आज वृंदावना बोधने चारिताये, वेणू आज वृंदावना बोधने चारिताये. रुनो 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 वाजवी वेणू, रुनो रुनो वाजवी वेणू. वेदी वेदने आमुचे तनु मनो माय, वेदी वेदने आमुचे तनु मनो माय. वाजवी वेणू, वाजवी वेणू. सर्व संतांनी भगवंताचं सौंदर्य वर्णन केलेलं आहे. कारण भगवंत तसा आहेच. मी मगाशी म्हटलं ना की पहा किती छान सुंदर ते ध्यान, पहा किती छान सुंदर ते ध्यान. यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान, यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान. भगवान सर्वच अंगाने सुंदर आहे. एक मनुष्य महाराज मी तर दरसाल पंढरीला जातो, पांडुरंगाचं दर्शन घेतो, पण मला काय सुंदर दिसत नाही. मला सगळा काळा काळा कुठंच दिसतो, मला सुंदर दिसत नाही. सुंदर तुम्हाला कसा दिसणार? तुमची दृष्टी तशी सुंदर नाही. तुमची जी दृष्टी आहे ती कातड्याची दृष्टी आहे. तुमची जी दृष्टी आहे ती मायेने निर्माण केलेली दृष्टी आहे. आणि भगवान जो आहे तो मायेच्या पुढचा आहे. जो मायाधीन आहे, ज्याला मायेचं बंधन आहे, ज्याला कातड्याची दृष्टी आहे, कातड्याच्या दृष्टीला दिसत नाही, तो विचाराच्या दृष्टीला दिसतो, ज्ञानाच्या दृष्टीला दिसतो. संतांनी त्याला पाहिलं. देखिला देखिला माये देवाचा देव, माये देवाचा देव, देखिला 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 देखिला. ज्ञानेश्वर माऊली सांगतात
की आम्ही देखील देवाला पाहिलं. तुहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. मग देवाला पाहिलंच पाहिजे, एकदा तरी त्याचं दर्शन झालं पाहिजे. संतांनी त्याला पाहिलं. कारण तुका म्हणे जन्मा आल्याचं सार्थक, विठ्ठलाची एक देखरी आहे. एकदा तरी देवाला पहा. विठ्ठल विठ्ठल तेव्हा देवाला पाहण्याची दृष्टी, ती दिव्य दृष्टी तिला म्हटलं, तिला ज्ञान दृष्टी म्हटलं, तिला विचार दृष्टी म्हटलं. म्हणून ज्या वेळेला भगवंताने 10व्या अध्यायामध्ये काही विभूती सांगितल्या की वृक्षामध्ये पिंपळमी, सर्पामध्ये वासुकीमी, नरामध्ये राजामी, देवर्षीमध्ये नारदमी, अशा ठराविक 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 विभूती भगवान सांगू लागले. पण मी तुला किती सांगणार आणि तू किती ऐकणार. याकरता हे अर्जुना, हे सगळं जे जगत आहे, विश्व आहे, हे केवळ माझ्या एकाच अंशावर आहे. अर्जुनाला कौतुक वाटलं, विशेष वाटलं. या देवाच्या एकाच अंशावर एवढं जगत जर असेल तर भगवान किती मोठा असेल. मग देवा, तुमचं जे विराट रूप आहे, जे विश्वरूप आहे, ते मला दाखवाच. आणि भगवानही म्हटले मग पहाच. पश्चिमे पार्थ रूपाने. लाडका भक्त म्हणून भगवंताने काही चोरूनच ठेवलं नाही, लगेच प्रगट केलं. पण पाहण्यासारखे भाव अर्जुनाच्या चेहऱ्यावर वाटेना, दिसेना. आणि म्हणून भगवान अर्जुनाला हसवू लागले. अर्जुन म्हणतो, देवा हसता कोणाला. भगवान म्हटले, मी कशाला हसेल इतराला, मी तुलाच हसतो. खरं सांगायचं ते तुलाच हसतो. कशामुळे. अरे बाबा, माझं विश्वरूप शक्यतो मी कोणाला दाखवतच नाही, सकारात्मक दाखवतच नाही. असं असताना देखील माझं विश्वरूप मी तुला दाखवलं, पण ते तू पाहत नाहीस, याकरता मी तुला हसत आहे. पण अर्जुन काय रेम्या डोक्याचा नव्हता, बुद्धिहीन नव्हता, तो प्रत्युत्पन्न मती होता. तो म्हटला, देवा तुम्ही दाखवलं खरं, पण तुमची दाखवण्याची दृष्टी कशी झाली. अर्जुन बोलतो, अहो ओटोनी आरिसा, आंधळी आदा ओ बैसा, बहिर्या पुढे ऋषिकेशा, गानिव करा. लक्षात धरा. अहो ओटोनी आरिसा, आरसा स्वच्छ केला, मोठ्या आकाराचा, मोठ्या किमतीचा आणि स्वच्छ केलेला, एकदम स्वच्छ म्हणजे स्वच्छ. आणि तो धरला कोणाच्या समोर, जो सपशेल आंधळाच आहे, जन्मजात आंधळा आहे, त्याच्यासमोर किती मोठा आणि किती स्वच्छ केलेला आरसा त्याच्यासमोर धरला, तर त्या आरशाचा उपयोग अंध माणसाला नाही, आंधळ्या माणसाला नाही. म्हणून आपण नेहमी ऐकतो ना की आंधळ्याला दर्पण, बहिऱ्याला कीर्तन काय कामाचं. बहिरा माणूस किती सुंदर कीर्तन केलं, किती सुंदर गाणं गायलं, तर त्याला काय त्याचं किंमत. विठ्ठल विठ्ठल. बहिर्या पुढे ऋषिकेशा, गानिव करा. बहिऱ्या माणसासमोर किती जरी सुंदर गायन केलं, तर त्या गायनाचा उपयोग बहिऱ्या माणसाला होत नसतो, दर्पणाचा उपयोग आंधळ्या माणसाला होत नसतो. एके ठिकाणी गायकाची मैफल आणली, अनेक गायक उपस्थित झाले.
भजनही सुरू झालं. मग ते सगळे गायक आळीपाळीने क्रमाक्रमाने गायन करू लागले. आलापावर आलाप घेऊ लागले, तानावर ताना मारू लागले. सगळे माणसं माना डोलू लागले. सगळे तल्लीन होऊन गेले. तेव्हा शेवटी भैरवी घेण्यात आली आणि भजनाची सांगता झाली. लोक उठू लागले. तेव्हा एक बहिरा शेजारच्या माणसाला विचारतो, का हो गायन कधी सुरू होणार? मग आतापर्यंत काय केलंय? गायनच झालं. पण तो बहिरा असल्यामुळे त्याला त्याचं काहीच कानी पडलं नाही. विठ्ठल विठ्ठल बहिर्या पुढे ऋषिकेशा गाणीव करा. बहिऱ्या माणसासमोर किती सुंदर गायन केलं तर त्या गायनाचं काहीच त्याला कळत नाही. ज्याला सपशेल काहीच ऐकू येत नाही त्याला किती चांगलं बोला, किती बरं बोला. एका माणसाला विचारलं, थोडे वयस्कर होते. त्यांना म्हटलं, बाबा तुम्हाला मुलं बाळं किती? ते म्हटले, महाराज आम्ही रताळ उकडून खातो. आम्ही काय विचारलं की बाबा तुम्हाला मुलं बाळं किती? आणि ते काय म्हणता, आम्ही रताळ उकडून खातो. याचा काहीच कार्यकारण संबंध नाही. याचा अर्थ बहिऱ्या माणसासमोर किती गाणं सुंदर गा किंवा किती सुंदर बोला, त्या सुंदर बोलण्याचा त्याला उपयोग होत नाही. विठ्ठल विठ्ठल बहिऱ्या माणसाचं फार वेगळं असतं. परंपरेचा एक दृष्टांत सांगतो. एका माणसाला सासरवाडीचं पत्र आलं. तर त्या पत्रामध्ये असा मजकूर होता की आमच्याकडे अमक्या वारी अमक्या तारखेला जेवणाचा प्रोग्राम आहे, तेव्हा आपली उपस्थिती असावी. तर ते पत्र आईला दाखवलं आणि आईने नंतर त्याला सांगितलं की बाळू तुला सासरवाडीचं पत्र आहे, त्यामध्ये आग्रह केलेला आहे, तर तू जा पण लक्षात धर, तिथं गेल्यानंतर लोक तुला हसतील, टिंगल वगैरे करतील. कोणी असो, कोणी तुला विचारो, कोणी जरी विचारलं तर त्यांना एकदा हो म्हण, एकदा नाही म्हण. एकदा हो म्हणायचं, एकदा नाही म्हणायचं. गेला त्या गावी. गेल्याबरोबर लोकांनी विचारलं, का हो आले का? म्हटले हो. बरं आमच्या मुलीला आणलं नाही? म्हटले नाही. बरं म्हणे आजारी आहे का? म्हणले हो. बरं त्याला काय औषध पाणी दिलं का नाही? म्हटले नाही. बरं आम्ही जाईपर्यंत जगेल का? म्हणजे आम्ही त्याला भेटायला जाऊ का? म्हटले हो. बरं आम्ही जाईपर्यंत जगेल का? म्हटले नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अर्थात तो बहिरा होता. बहिऱ्या माणसासमोर किती सुंदर गा, किती सुंदर बोला, त्याचा उपयोग बहिऱ्या माणसाला होत नाही. तसं देवा तुम्ही मला दृष्टीहीन असताना तुमचं रूप मला दाखवलं, ते मला कसं दिसणार देवा? विठ्ठल 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 हो. नंतर भगवंताने अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली, ज्ञान दृष्टी दिली. आणि ज्ञान दृष्टी दिल्यानंतरच भगवंताचं रूप, भगवंताचं विश्वरूप अर्जुनाला दिसलेलं आहे असं वर्णन केलं. विठ्ठल विठ्ठल सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. असा हा सर्वांग सुंदर परमात्मा तो विटेवर उभा राहिला. त्याने कंबरेवर हात ठेवले. विटेवरच का उभा राहिला आणि कंबरेवरच हात का ठेवले? जर वेळ राहिला तर याचा विचार आपण नंतर करू. विठ्ठल विठ्ठल
तेव्हा असा हा सर्वांग सुंदर परमात्मा, त्या भगवंताच्या गळ्यामध्ये कोणता हार आहे, आणखी कमरेला काय आहे, या गोष्टीचं चिंतन महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात देतात. तुळशी हार गळा, तुळशी हार गळा, तुळशी हार गळा, काशी पीतांबर. तुळशी हार गळा, तुळशी हार गळा, तुळशी हार गळा, काशी पीतांबर. तुळशी हार गळा, हार गळा, तुळशी हार गळा, काशी पीतांबर. तुळशी हार गळा, तुळशी हार गळा, तुळशी हार गळा, काशी पीतांबर. आवडे निरंतर येती ज्ञान, आवडी निरंतर येती ज्ञान. येती ध्यान, येती ध्यान, येती ध्यान. तुळशी हार गळा, तुळशी हार गळा, तुळशी हार गळा, काशी पीतांबर. तुळशी हार गळा, तुळशी हार गळा, तुळशी हार गळा, काशी पीतांबर. आवडे निरंतर येती ज्ञान, आवडे निरंतर येती ज्ञान. येती ज्ञान, येती ज्ञान, येती ज्ञान. तुळशी हार गळा, तुळशी हार गळा, तुळशी हार गळा, काशी पीतांबर. तुळशी हार गळा, तुळशी हार गळा, तुळशी हार गळा, काशी पीतांबर. काशी पीतांबर, काशी पीतांबर. अगदी गोड चाल झाली सावकाराची. अहो, तर तुळशी हार गळा, कासई पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. देवाच्या गळ्यामध्ये हार आहे, तो कोणता हार? तुळशीचा हार. तुळशीचाच का? तर तुळ देवाला फारच आवडते म्हणून. अनेक फुलं अनेक हार होऊ शकतात, पण देवाच्या गळ्यामध्ये प्रामुख्याने हार कोणता? तर तुळशी हार गळा. तुळस फार महत्त्वाची आहे. तुळस मोठी देवता देखील आहे. तुळस आपलं कल्याण करणारी आहे. याकरता तुळशीची सेवा सर्वांनीच करावी. सर्वांनी त्याला पाणी घालावं. स्नान संपलं, देवपूजा झाली की माणसाने तुळशीला पाणी घालावं, सूर्यनमस्कार करावा, आईबापाचं दर्शन करावं, नंतर बाहेर पाडावं. तुम्हाला कोणतीच आपत्ती येणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून ज्याच्या दारासमोर, घरासमोर तुळस नसेल आणि ज्याच्या मुखामध्ये रामनाम नसेल, देवाचं नाम नसेल, अशा माणसाच्या घरी जेवण करायचं नाही, असं चिंतन आहे. जिस घर नाही तुलसी वृंदावन, जिस घर नाही तुलसी वृंदावन, जिस मुख नहीं राम, ओ घर जाकर पाच ग्रासले, ओही नरक समान. तेव्हा दारी तुळस लावा आणि मुखामध्ये रामनाम घ्या. विठ्ठल तुळशीच्या प्रत्येक क्रियेमध्ये फलप्राप्ती, पुण्यप्राप्ती आहे. तुळस लावली तरी पुण्य आहे.
तिला पाणी घातलं तरी पुण्य आहे, तिला नमस्कार केला तरी पुण्य आहे, तिला स्पर्श जरी केला तरी देखील पुण्य आहे. आणि ती तुळस देवाच्या चरणी जर प्रेमाने वाहिली तरी देखील फार मोठं पुण्य आहे. याकरता सर्वांनी प्रथम तर तुळस लावू अंगणी तुळस, करी पातकाचा नाश लावू अंगणी तुळस. तुळशी लावा, तिची सेवा करा, तुमच्या जीवनाचं कल्याण करील कोण? तुळस माता. विठ्ठल विठ्ठल. तुळशीची शक्ती फार आहे की ज्या वेळेला नारद महर्षी द्वारकेत गेले, सत्यभामेकडे गेले, तेव्हा सत्यभामा नारदाला म्हटले की हे नारद महर्षी, मला तर वाटतं की भगवान कृष्ण मला प्रत्येक जन्मामध्ये पती मिळावा, याकरता मी काय करू? म्हटले फार सोपी गोष्ट आहे. आपल्या आवडीची गोष्ट पुन्हा पुन्हा मिळावी असं जर वाटत असेल तर ती वस्तू दान करावी. ती वस्तू दान करावी म्हणजे पुन्हा ती मिळत असते. कृष्णदान असे देशी तरी जन्मोजन्मी पावसी. तू जर कृष्णाला दान केलंस तर प्रत्येक जन्मामध्ये तुला तो पती मिळेल. आणि मग कोणाला दान करू? म्हणले ब्राह्मण असतील त्यांना कर, ते चांगल्या प्रकारे देवाची पूजा अर्चा करतील. गावभर फिरली, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयताला घर पुसोनी. अख्ख्या द्वारकेमध्ये फिरली पण देवाचा कोणी स्वीकार करीना. शेवटी परत आले, नारद महर्षीला सांगितले की महाराज आता कोणीच घेत नाही, तुम्हीच देवाला घ्या. देवाचं दान केलं, संकल्प सोडला आणि म्हणून नारद महर्षी आता निघाले. आता भगवान नारदाचे सेवक झाले. भगवान म्हटले आता नारदा तुमचं मी काय करू? मग खडावा भगवंताने घेतल्या. पण ही बातमी सर्व गावामध्ये गेली की सत्यभामेने देवाचं दान केलं. मग तिचा एकटीचा थोडाच तो मालक आहे का? आम्ही सगळे असताना तिने दानच कसं केलं, याकरता त्या सत्यभामेशी भांडवू लागल्या. अरे भांडण कुठपर्यंत करायचं? चाललेला देव, कारण नारद पुढे मागे भगवान अडवलं की नारदा काही करा पण आमचा पती आम्हाला दान करा. म्हटले दान करतो पण त्याच्या भारोभार जर तुम्ही सोनं दिलं तर तुमचा पती मी तुम्हाला परत करतो. मग एक पारडं लावलं, तराजू, मोठा तराजू. एका पारड्यामध्ये सोनं पडू लागलं, एका पारड्यामध्ये भगवंताला ठेवलं. पण सोनं कमी पडलं. सोनं सगळ्या नगरीचं आणलं पण सोन्याने भगवंताची तुलना होईनाच. शेवटी म्हटले सगळ्याचं सोनं आलं पण प्रत्यक्ष जी प्रमुख राणी देवाची की जिचं नाव रुक्मिणी आहे तीच राहून गेली. मग काही ठराविक भगवंताच्या पत्न्या रुक्मिणीकडे गेल्या आणि सांगू लागल्या. काय सांगू लागल्या? रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला मोठा केला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला मोठा केला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला मोठा केला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला
मगरूपिणी चटकन उठाली मगरूपिणी तुळसी पत्र हाती घेऊन उठा की सदा रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला उठा की सदा नारदाने सांगितलं तुम्ही जर सोनं दिलं देवाच्या भारोभार तर तुमचा पती तुम्हाला परत, पण ऐक केला अवघ्या मिळवणी, पण ऐक केला अवघ्या मिळवणी सुवर्ण भारंभार देवनी उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला तुळसी पात्र पारडे ठेविता तुळसी पात्र पारडे ठेविता माधव झाला बरोबरी उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला उठा की चला आता आपला टाइम झाला बरं का, तर 10-5 मिनिटात आपली सेवा करू. तुळशीपत्र मोठ्या प्रेमाने त्या पारण्यामध्ये ठेवलं. अगोदर सर्व पारडं खाली केलं, म्हटले खाली करा, सोन्याने देवाची तुलना होणारच नाही, तुलना होणार ती तुळशीच्या पानानेच होणार. आणि मग रुक्मिणीने आदेश केला की सगळं पारडं खाली करा सोन्याचं. खाली करण्यात आलं. भक्तिभावाने देवाला वंदन केलं, देवाला वंदन केलं आणि ते तुळशीचं पान पारण्यामध्ये ठेवलं. पटकन ते पारडं खाली गेलं, भगवंतच पारडं वर गेलं. तुळशी पत्र पारडे ठेवता माधव झाला बरोबरी, म्हणजे बरोबर समतुलना, हे सारखं ते सारखं असं ते पारडं झालेलं आहे. अर्थात तुळशीची शक्ती फार मोठी आहे आणि म्हणून सर्वांनी तुळशीची सेवा करावी. तुळशीचा वृक्ष म्हणजे ते त्याला झाड म्हणायचं नाही, त्याला देवता म्हणायचं. विठ्ठला अशा तुळशीचा देवाच्या गळ्यामध्ये तुळशी हार गळा, कासे पितांबर, कंबरेला पितांबर आहे. पीत म्हणजे पिवळं, अंबर म्हणजे वस्त्र, असा भाग आहे. समचरण सुंदर कासयाला पितांबर, समचरण सुंदर कासयाला पितांबर, समचरण सुंदर कासयाला पितांबर. अनादि आम्हाला रुळती, अनादि आम्हाला रुळती, मुख्य त्यात वैजयंती, मुख्य त्यात वैजयंती. समचरण सुंदर कासयाला पितांबर, समचरण सुंदर कासयाला पितांबर. विठोबार कुमार, विठोबार कुमार, कुमार विठोबार कुमार, कुमार विठोबार कुमार, कुमार विठोबार कुमार, विठोबार कुमार, कुमार विठोबार कुमार, विठोबार कुमार, कुमार विठोबार कुमार,
रघुमाई मुबारक माई मुबारक माई माशाच्या आकाराचे कुंडल देवाच्या कानामध्ये आहेत. कशामध्ये? कानामध्ये. कोणाच्या? पांडुरंगाच्या. मकर कुंडले तळपती श्रवणी. श्रवण म्हणजे कान. श्रवण शब्दाचा अर्थ म्हणजे कान घेतलेले आहेत. दोन्ही कानामध्ये ते कुंडल चांगल्या परीने शोभतात. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कोणता मणी? कारण जगामध्ये बरेच मणी आणि हे आहेत मृदंगमणी. बरेच मणी आहेत. त्यामध्ये शमंतक नावाचा मणी आहे, कौस्तुभ मणी आहे, दृष्टमणी आहे, बरेच मणी आहेत. तर कंठी कौस्तुभ मणी इथं शब्द ठेवला. मोठा इतिहास आहे, पण आता सांगायला आपल्याला वेळ नाही, पुढे जायचं आहे. कीर्तन लांबेल्याकरता पुढे चालू. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित. तर गोड वर्णन केलं. एक मनुष्य म्हटला, फार देवा महाराज तुम्ही देवाचं वर्णन केलं, पण त्या देवाशी तुमचा काय संबंध आहे? तो संबंध महाराज अभंगाच्या शेवटी देतात. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे सर्व सुख, तुका म्हणे माझे सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे सर्व सुख, म्हणे माझे सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने, तुळसी हार गळा कास पितांबर, तुळसी हार गळा कास पितांबर, श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने, तुळसी हार गळा कास पितांबर, तुळसी हार गळा कास पितांबर, आवडे निरंतर हेचे ध्यान, आवडे निरंतर हेची जाण, आवडे निरंतर हेची जाण,
पाहण्याची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. तोच माझं सर्व सुख आहे आणि म्हणून त्याचं मुख मी कसं पाहणार? आवडीनेच पाहणार. कारण देवाला पाहण्यामध्ये खरं सुख आहे. जनी म्हणे पाहिले रूप आणि पाहुणी झाले सुखरूप. देवाला पाहण्यामध्ये सुख आहे. तर आवडीने देवाला पहा. बरंच मोठं चिंतन आहे, पण वेळ बराच होऊन गेलेला आहे. मी प्रश्न केला की देव विटेवर उभा राहिला, कंबरेवर हात ठेवले, का ठेवले? थोडक्यात चिंतन. पूर्वीच्या काळी पुंडलिकाच्या आईवडिलांनी तप केलं. ते तप पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. कारण तपे विन दैवत दिधलाय विन प्राप्त. माणसाला काही करूच वाटत नाही. असं वाटतं की मुलगाच झाला पाहिजे. कसा होईल? तपश्चर्या करा, साधना करा, पुण्यकर्म करा, सत्कर्म करा, दानधर्म करा, तर तुमच्या इच्छा परिपूर्ण होतील. देवाचं बिलकुल काहीच नाही केलं तर तुमची मन इच्छा पूर्ण होणार नाही. त्यांनी तप केलं, ते तप अनुभूतीला प्राप्त झालं. भगवान प्रगट झाले आणि त्यांना आशीर्वाद दिला की तुम्हाला पुत्र होईल. शेवटी पुढे जाऊन भगवंत त्यांच्या पोटी पुंडलिक जन्माला आले. पुंडलिकाचं शिक्षणही झालं, पुंडलिकाचं लग्नही करून दिलं आणि नंतर मात्र ते आईवडिलाची सेवा विसरली, पत्नीची सेवा करू लागले. पुढे चालून काही यात्रेकरू जावं लागले यात्रेला काशीकडे. यांनी देखील आपले सून, आपला मुलगा आता काही आळ्यात राहिले नाहीत, आपण गेलं तरीही चालेल. यांनी आपला मनोदय त्यांच्याकडे सादर केला. त्या दोघांनी बेंठोक सांगितलं की तुम्ही जाच, गेले तरीही चालेल. सामील झाली यात्रेमध्ये. काही अंतरावर गेल्यानंतर यांना देखील अशी भावना झाली की आपण देखील यात्रा करावी. ते देखील यात्रा करू लागले. पुढे चालून त्यांच्या भेटी झाल्या असं म्हणतात. आपण असे काही फोटो पाहतो की त्या पुंडलिक भक्ताने आपल्या कुटुंबाला अर्थात आपल्या पत्नीला खांद्यावर घेतलेला आहे आणि आपल्या आईवडिलाच्या गळ्याला असे दोर लावलेत. दिसतं का नाही? असे फोटो आपण पाहतो. तर कुकुटस्वामीच्या आश्रमात मुक्काम पडला त्यांचा. मग तिथं काय त्यांना अनुभव प्राप्त झाला. 3 काळ्या कुट्ट स्त्रिया आश्रमात आल्या मध्यरात्रीला. त्यावेळेस सगळे निद्रिस्त होते, झोपलेले होते. पुंडलिक मात्र जागा होता. त्याने प्रत्यक्ष ते सगळं पाहिलं की त्या 3 स्त्रिया झाडू लागल्या. कोणी झाडू लागल्या, कोणी सडा टाकू लागल्या, कोणी रांगोळ्या घालू लागल्या. अशी भिन्न भिन्न सेवा करून त्या जाऊ लागल्या लगेच. कारण त्यांनी त्या संताचं दर्शन केलं, कुकुटस्वामीचं दर्शन केलं, निघाल्या. येताना काळ्या कुट्ट, जाताना प्रकाशमान दिसल्या. त्यांना प्रश्न केला, आपण कोण? तर आम्ही गंगा, यमुना, सरस्वती असे 3 तीर्थ आहोत, 3 नद्या आहोत. मग येताना काळ्या कुट्ट का? म्हणले तुझ्यासारखे पापी लोक आमच्यामध्ये स्नान करतात आणि तो पापाचा मळ आम्हाला लागतो, त्यामुळे आम्ही काळ्या कुट्ट दिसतो. नंतर या स्वामीची सेवा केली, या संताची सेवा केली की आम्ही प्रकाशमान दिसतो. अशी क्रिया आम्ही रोज करतो. म्हटले रोज येतो आणि रोज ही सेवा करतो. पुंडलिकाला प्रकाश पडला की आपल्याला या तीर्थांनी पापी असं म्हटलं. म्हणून विचारणा केली, महाराज आता आपण काशीला गेलं पाहिजे. काशीला गेल्याशिवाय आपलं पाप मिटणार नाही. म्हणून स्वामींना चौकशी केली की काशीचं अंतर किती? तर म्हणले मला काय तसं सांगता येणार नाही, मला काशीचं जाण्याचं कामच पडत नाही. कारण काशीचा विश्वनाथ भगवान इथं प्रत्यक्ष येतो, मला दर्शन देतो. त्याचं कारण मी रोज आईबापाची सेवा करतो. म्हटलं कुकुटस्वामी काय म्हटले, मी फक्त माझ्या आईवडिलाचीच सेवा करतो, त्याचा परिणाम भगवान विश्वनाथ आपण होऊन येतात
इथं मला दर्शन देतात. मग प्रकाश पडला डोक्यामध्ये की आपण देखील आईवडिलाची सेवा करावी. पुन्हा फिरला, दिंडरवनामध्ये येऊन आईवडिलाची सेवा केली. एवढी सेवा केली की भगवान आकर्षित झाले. भगवंताने वैकुंठ सोडलं. हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिकाला गोनी, उभा राहिला अजुनी युगानुयोगे भक्ता संगे, एका जनार्दनी संत शोभा शोभा देव हो देव देव का हो देव उभा उभा देव का हो पुंडलिकाची सेवा प्रत्यक्ष भगवंताने पाहिली. वैकुंठ सोडलं, दिंडीरवनामध्ये आले आणि सेवा पाहून खुश झाले. देव आले, बऱ्याच वेळ उभे राहिले. हे पुंडलिका पहा माझ्याकडे, मी सर्वांचा आधी मालक आहे. तर म्हणे देवा मी तुम्हाला ओळखलं आहे, पण इथं मात्र आता बोलू नका. माझं या पितयाचा होईल निद्रा भंग, नघडे हा प्रसंग बोलण्याचा. देवा बोलू नका, पण जाण्याची घाई मात्र करू नका. थांबला देव बाळवंटी, थांबला देव बाळवंटी, लाडक्या पुंडलिकासाठी थांबला देव बाळवंटी, थांबला देव बाळवंटी. थांबून राहिले. आणि देवा तुम्ही चिरकाल थांबावं, आमच्या गावातून न जावं. तुला असंच भाव राहावं लागेल देवा. आणि इथून पुढे तुझ्या दर्शनासाठी फार लोक येतील. काही त्याच्या सज्जन राहतील, काही दुर्जन राहतील. तुला सज्जनाचं बरं वाटतं, आनंद होतो तुला सज्जनाचा. दुर्जनाचा तिटकारा येतो, तुला राग येतो. पण जसे असतील तसे, मूढ पापी जैसे तैसे उतरी काशे लावणे. किती जरी मूर्ख असले, किती जरी अज्ञान असले, किती जरी बेकार असले आणि किती जरी बेकार खात असले, करत असले, तर त्यांचा तुला उद्धारच करावा लागेल. भगवंताने ते संताचे शब्द मान्य केले. तुका म्हणे खरे झाले एका बोले संताच्या. संताचे बोल भगवंताने खरे केले. आतापर्यंत अनेकांचा उद्धार भगवंताने केला. आता सध्या देखील उद्धार करतच आहेत आणि पुढे चालून अनेकांचा उद्धार भगवान करत आहे, करणार आहे. असा भगवान कसा. सुंदर ते ध्यान उभे भेटे बरी, सुंदर ते ध्यान उभे भेटे बरी, करकटावरी ठेवणी या तुळशीहार गळा कासे पितांबर, तुळशीहार गळा कासे पितांबर. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर, माऊली नागराज, माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली नागराज, माऊली तुकाराम. सकळ मूर्तींच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आजची सेवा आपण केलेली आहे. आणि आपणा सर्वांचं प्रेम तथा बाबांचं प्रेम, या प्रेमातून इथं येण्याचा योग प्राप्त झाला. तेव्हा थोडीफार सेवा केली. तेव्हा ही झालेली सेवा भगवंताच्या चरणी, सकळ साधू संतांच्या चरणी, आमचे सर्व गुरुजन मंडळी या सर्वांच्या चरणी, तथा सद्गुरू जोग महाराज, माऊली जगद्गुरू तुकाराम महाराज, निवृत्तीनाथ महाराज या सर्व संतांच्या चरणी सेवा अर्पण करतो आणि याच ठिकाणी सेवेला विराम देतो.